श्री स्वामी समर्थ सप्तशती अध्याय 7वा. श्री गणेशाय नमः. ओम दत्त परब्रह्माय स्वाहा. संतती संपत्ती आरोग्य विद्या ज्ञान वैराग्य आत्मज्ञान आणि योग सर्वही मिळे भक्तांना. अंधाशी नेत्र मिळत दरिद्री होई श्रीमंत. व्याधी निवारण होत समर्थ कृपे करुणिया. असो प्रज्ञापुरात स्वामी समर्थ होते राहत. नित्य लीला करीत उद्धाराया भक्तांसी. नास्तिका आस्तिक करीत अभक्ता मार्ग दावित. दुष्टा सज्जन बनवित ऐसा महिमा तयांचा. गर्विष्ठासी तडाखे देत आणि मार्गावरी आणीत. अहंकार दौडवणे देवत्व दिले कित्येक भक्तांना. एक साधू किमयागार नित्य सुवर्ण करीत यार. दर्शनालोक थोर थोर नित्य जाती तयांच्या. आढ्यतेने बोले नित्य म्हणे मी रसायन सिद्ध. जो तांब्याचे सुवर्ण करीत खरा सिद्ध म्हणा त्यासी. जो किमया करू शकत त्यासीच म्हणावे खरा नाथ. इतर भोंदू असत म्हणून लोका सांगत असे. मच्छिंद्र आणि गोरक्ष जालंधर आणि दत्त सारे किमया करीत म्हणून मोठे होत ते. मीच एक सांप्रत सोने निर्माण करीत नाथानंतर सिद्ध. एकची पहा मी असे. ऐसे लोका सांगत चिलमीतून सोने काढीत. लोक जय जयकार करीत होते पहा तयाचा. पक्वानांच्या पंगती उठत अनेक त्याते मानित. म्हणून गर्व होत सिद्ध स्वतः असी म्हणत असे. घोडागाडी वैभव संपत्ती विपुल वैभव सुखोपभोग सर्व जवळी असती तयाच्या. म्हणून या माजत म्हणे मीच एक सिद्ध. मजविन या जगात सिद्ध कोणी असेना. रात्रीच्या अंधारात गर्वाने तारे चमकत सूर्योदय जव होत पळून या जाती ते. सिंहन दिसे जोवरी जंबूक गर्जती अपारी. पाहता सिंह ते सत्वरी पळून या जाती ते. कोणी न भेटे सव्वाशेर म्हणून गरजे किमयागार परी. स्वामी ईश्वर सारे काही जाणत असे. किमयागार नाशिकात होता पहा तेव्हा राहत लोकांसमोर वल्गना करीत. मोठा सिद्ध म्हणून या नाशिकात बाबा घोलप होते कपालेश्वर मंदिरात. वामनबुवा ब्रह्मनिष्ठा येती दर्शना तयांच्या. बाबा घोलप वामन ब्रह्मनिष्ठा उभयता असती बोलत. विषय किमयागाराचा निघत कैसा गर्विष्ठ तो असे. जावे पहावे तयास ऐसे वाटे मनास. म्हणून निघाले दर्शनास त्याच वेळी ते धवा. बाबा आणि वामन तैसेची काही भक्तजन जावोनी घेती दर्शन. किमयागार साधूचे. साधू म्हणे तया लागून आम्ही तयार करीतो सोने. आम्हा सम बलवान नाही पहा कोणीही. मच्छिंद्र गोरक्ष आणि दत्त हे होते किमया करीत. त्यासी किमया न येत साधू त्यासी म्हणू नये. तव वामन ब्रह्मनिष्ठ तया किमयागारासी म्हणत तुमचे बोलणे समजत नाही पहा आम्हासी. वैराग्य आणि ज्ञान शांती आणि समाधान हे आमुचे लक्षण ऐसे आम्हा वाटते. ऐसे एकता वचन साधू जाई खवळून म्हणे तुमचा गुरु कोण. काय नाव तयाचे हो. वामन ब्रह्मनिष्ठ म्हणत अक्कलकोटचे स्वामी समर्थ तेची आमुचे गुरु असत. ऐसे म्हणती तयांना समर्थ नाव ऐकून. साधू जाई खवळून समर्थांची दूषण देवोनी भक्ता पुसत असे. हे कैसे स्वामी समर्थ ते का नाही किमया करत. जरी ते सोने निर्मित तरीच आम्ही मानू तया. तव म्हणती समर्थ भक्त ते नाही किमया करत. परी त्यांची कृपा होत जग सुवर्ण दिसत असे. ते सर्पांचे सोने करीत हाडांचेही सोने करीत मातीचेही सोने करीत. ऐसा महिमा तयांचा ऐकून ऐसे वचन साधू विस्मित होऊन म्हणे तुमचे भाषण सत्य का मी मानावे. जरी ते समर्थ असत मग चमत्कार दावित तेव्हाच तुमचे सक्त मानन जाना निर्धार. ना तरी या दुनियेत कितीतरी ढोंगी असत आणि त्यांचेही भक्त प्रचार करती तयांचा. ऐसे म्हणून किमयागार देई समर्थ भक्ता उत्तर. असो तेथोनी सर्व परतले आपुल्या स्थानासी. आपुली स्थाने परतून सर्व एकत्र बैसून स्वामी समर्था लागून प्रार्थना करीती सर्वही. ते अवधूता हे अवधूता दत्ता चिदानंदा स्वामी समर्था दावी आपुली सत्ता. तया किमया गारासी ऐसे सर्वही प्रार्थून झाले पहा नित्याधीन. इकडे काय वर्तमान घडले पहा काय ते. प्रभातकाळी उठून चारी बाजूस पडदे लावून किमया करण्या लागून. साधू पहा तो पैसला सोने न होता झाले कोळसे. पाहुणे साधूस लागले पिसे म्हणे हे ऐसे कैसे झाले मजला कळेना. विचार करी मनात निंदिले स्वामी समर्थ. जरी असती सिद्ध चमत्कार दावा म्हटले मी. तत्काळ माणसे पाठवित समर्थ भक्ता पाचारित. म्हणे मी अपराधी असत सच्चा स्वामी तुमचा हो.
तेने केले मज शिक्षा, गेली माझी सर्व विद्या, किमया न ये मज आता सोने काही होईना, ऐसे पश्चातापे म्हणून धरी वामनाचे चरण, म्हणे मज गुरुदर्शन, सांगा केव्हा होईल ते, आता होईल तव जव दर्शन, तेव्हा अन्न ग्रहण करेन, ऐसे म्हणून प्रयाण अक्कलकोटासी तो करे, प्रज्ञापुरी येऊन घेई स्वामी दर्शन, माजलास का रे, म्हणून स्वामी पुसती तया लागी, काय झाले किमयेचे, कोळसे झाले सोन्याचे, चमत्कार कसले पाहायचे, ऐसे म्हणती तयाला, क्या देखता है इधर, देख रे देख उधर, ऐसे म्हणून उद्गार. साधू उभा होऊ लागला, कडुनिंबाच्या वृक्षावर, पाणी वाहे सुवर्णवर्ण, तैसेची वृक्ष संपूर्ण सुवर्णाचा दिसत असे, पाणी पडे जमिनीवर, ती भूमी होई सुवर्ण, साधू होई कंपायमान, पाहून लिला स्वामींची, ऐसे होता अकस्मात, समाधी त्यासी लागत, समाधी माझी पाहत, हिरण्यगर्भ श्री स्वामी, संपूर्ण विश्व हिरण्यमय, स्वामी समर्थ हिरण्यमय, हे विश्व सर्व चिन्मय, ऐसे ज्ञान होत असे. 4 तासानंतर पुन्हा येई भाणावर, करी साष्टांग नमस्कार, समर्थांसी ते धवा, म्हणे मी अज्ञान पडलो मायेत गुंतवून, परी तू गुरु दयाळपूर्ण, ओढोनी माते काढिले, काही सेवा न करता उद्धार केला माझा आता, ऐसे करुणा करता समर्थ एकचे आपण हो, काही सेवा नाही केली, निंदा परी बहु केली, दूषणे आपणा दिली, तरी माते उद्धरिले, न कळे ही काय करुणा, कैसे आपण दयाघना, ऐसे म्हणून चरणा, घट्ट साधू धरीत असे, दत्तगुरु स्वामी समर्था, पूर्ण परब्रह्म अवधूता, काय वरणू तुझी सत्ता, धन्य माते उद्धरिले, ऐसे पुन्हा पुन्हा म्हणत, परमानंदे डोले चित्त, निंदकासीही उद्धरित, समर्थ स्वामी सद्गुरु, सद्य सिद्ध समागम, ऐसा वेद वर्णे महिमा, दत्तगुरु तू निष्कामा, उद्धरिले आज मज लागी, नाही काही सेवा केली, निंदा मात्र बहु केली, परी तू दयाळ माऊली, उद्धार माझा केला तू, हे श्री दत्त गुरु स्वामी समर्था, सांगा आज्ञा काय आता, यापुढे प्रतीक्षण चिंता, राहो ध्यान करण्याचे, ऐसे ऐकोनी नम्र वचन, स्वामी समर्थ दयाघन, बोलले जे गंभीर वचन, श्रोते तुम्ही अवधारा, माहूरगडी जाऊनी, राहा म्हणती दत्तमुनी, मृगचर्म आणि कफनी, देते तया साधूंना, साधू माहूरगडा जात, तेथे दर्शन देती समर्थ, साधूचा उद्धार होत, स्वामी कृपे करुणिया, निंदकाही करीती सिद्ध, ऐसी कधी न ऐकली मात, परी स्वामी समर्थ अगाधी लीला त्यांची हो, जो त्यांसी शरण गेला त्यासी सिद्धपदी बैसविला, ऐसा महिमा आगळा श्री स्वामी समर्थांचा हो, सिद्धकासीही उद्धरित, सद्भक्ता ज्ञान देत, मुढा विद्वान करीत, समर्थ स्वामी सद्गुरु, ऐसा स्वामी समर्थ भक्ता जना उद्धरित, ते सर्व जण भाग्यवंत, पाहिले त्यांनी डोळ्याने, श्री स्वामी समर्थ महाराज चरणा